किती 10 दिवस आंघोळ करत नाही तो काय करतो थापा टाकत चालतो अरे दत्त जेव्हा त्याचं रुद्र रूप धारण केलेलं पाहतो ना महाराज गामच फुटतो दम खायला तयारच नाही आणि मोठ्या आमच्या दत्ताला शिवाय देतो दत्ता माझ्या देवाला शिवाय देतो काय लय सळवलं नाही तुला कुत्र्याच्या वेळेने हाणलं पाहिजे आपण कोणाची निंदा नाही करत महाराज या ठिकाणी परंतु या ठिकाणी शिव्या देण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो जो निश्चित भक्त असतो ना त्यालाच असतो महाराज म्हणून या ठिकाणी माझी जनाबाई माझ्या पांडुरंग परमात्म्याला शिव्या देऊ लागली आणि शिव्या देऊन त्या ठिकाणी सुळाकडे निघाली पाठीमागे निघाली आणि त्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा विटेवून खाली आला आणि म्हणाला अगं जेणे थांब थांब जेणे थांब का चाललीस का थांबायचं देवा तू मला काय न्याय देणार आहे तू अजूनपर्यंत कोणालाच न्याय दिला नाही तर मला काय न्याय देणार आहे आभाराचं पुण्यवंत पाताळ लोकी पुण्यवंत पाताळ लोकीला विचार लागली कोणाला माझ्या पांढऱ्या पर्वतनाला रोटी स्टील लोकी पुअर ही वाज लोकी इन्क्रीज द ऑनर ऑफ द टिप इन्सर्ट कीर्तिवाना फॉगी युअर कोड म्हणून असं म्हणून जनाबाई माझ्या पांढऱ्या पर्वतनाला विचार लागली की पुण्यवंत पातळ लोकीनीला तरी तो भाग्यवंत केला चोर त्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार म्हणून पहिला प्रश्न विचारला माझ्या जनाबाईंना काय देवा तुम्हाला न्याय दिला नाही याच्यात काही नवल नाही म्हणून या ठिकाणी पृथ्वी तलावर पुण्यवंत कोण होता पुण्यवंत कोण होता त्याला पातळात घातलं कोण होता तू गावाने बळी
जनाबाई त्या ठिकाणी विचारू लागली, महाराज पुण्यवान कोण होता? बळी होता. एवढा पुण्यवान राजा बळी होता, तरी तू काय केलं? त्याला पाताळात घातलं. महाराज पाताळात. तुझ्या दरबार धुंद झालेला आहे. तू न्याय द्यायचा लायकीचा नाहीये, कारण एवढा पृथ्वी तलावर माझ्या बळीचं राज्य येऊ द्या असं आपण म्हणतो. म्हणून या बळीच्या राज्यामध्ये येणारा प्रत्येक जीव सुखी होता. महाराज एवढा पुण्यवान राजा बळी असताना सुद्धा त्याला तू काय केलं? पाताळात ढकललं. म्हणून तुझा दरबार धुंद झालेला आहे. महाराज आपल्याला पटापटा बघायचे, कारण 16 चरण सोडवायचे. महाराज घड्याळीकडे पाहू नका गुरुजी, 11:30 12 वाजता घाबरू नका. म्हणून या ठिकाणी पुण्यवान राजा कोण होता? बळी होता. म्हणून या ठिकाणी त्याला पाताळात का घातलं? त्याचं उत्तर अजून बाकी आहे, परंतु थोडा सारांश या ठिकाणी सांगतो. बळी राजा शुक्राचार्याच्या आदेशानुसार, शुक्र कोण होता? त्यांचा गुरु होता. बळीचा शुक्राचार्याने आदेश केला की हे बळी, तू 100 यज्ञ कर, तू 100 यज्ञ पूर्ण कर, तुला इंद्रपद मिळल्याशिवाय राहणार नाही. मग आता बळीला काही कमी होतं का? महाराज राजा होता, पुण्यवान होता. म्हणून या ठिकाणी लगेच त्यांनी काय केलं? 100 ब्राह्मणाला निमंत्रण दिलं आणि सुंदर असा यज्ञ त्या ठिकाणी सुरू केला. आणि सुरू केल्यानंतर इकडे माझ्या इंद्राला घाम फुटला. महाराज घाम. आणि ज्यावेळेस इंद्राला घाम फुटतो ना, तो कुठं जातो? दिल्लीला नरेंद्राकडे जातो. अरे सॉरी, नरेंद्राकडे नाही, वैकुंठात जातो. महाराज वैकुंठात. आणि वैकुंठात गेला माझा इंद्र आणि देवाला विनंती करू लागला, हे देवा, पृथ्वी तलावर जा. पुण्यवान राजा बळी आहे, त्यानं 100 यज्ञाचं योजन केलं आहे, ते कसंही करून खंडित करा. खंडित करा म्हणजे माझं इंद्रपद धोक्यात आहे, म्हणून तुम्ही मला वाचवू शकता. आणि या ठिकाणी माझ्या देवाला तेच काम होतं. या ठिकाणी भागवतामध्ये 24 अवतार सांगितले देवाचे, परंतु खरं तर पाहिलं महापुराणामध्ये 10 आणि भागवतात 24. म्हणून त्यापैकी एक अवतार या ठिकाणी माझ्या देवाला धारण करावा लागला. कोणाचा? वामनाचा अवतार धारण करावा लागला. भगवान परमात्म्याने वामनाचा अवतार धारण केला, छोट्या बटूचं रूप धारण केलं आणि माझ्या बळीच्या घरी गेला आणि आवाज उराला, भिक्षा नाही. असा आवाज माझ्या वामन अवतारात असलेल्या देवाने दिला, भिक्षांदेही. मग असा आवाज ऐकला. माझा बळी इतका दानशूर होता, तो पळत पळत गेला आणि त्या बटूचं पाय धुण्यासाठी सज्ज झाला. म्हणून पाद्यपूजन या ठिकाणी माझ्या त्या बटूचं केलं आणि सांगितलं, ब्राह्मण देवता, आपण स्वतः माझ्या दारामध्ये, हो मी तुझ्या दारामध्ये आलेला आहे, मागा तुम्हाला काय मागायचंय, काय देऊ तुम्हाला? सांगितलं, मला काही नको, मला काय कर, काय कर? 3 पावलं जागा दे. किती? 3 पावलं. आता त्या वामन बटू म्हटल्यानंतर त्याचे पाय कसे होते महाराज? वामनाचे पाय माझ्या पायाकडे पाहू नका ना महाराज, सगळे माझ्या पायाकडे पाहू नका. उंचीवर जाऊ नका महाराज, माझ्या उंचीवर जाऊ नका. म्हणून वामनाचे पाय सुद्धा तेवढेच होते, माझ्या पाय एवढे. या ठिकाणी पाय बघितले, पाय धुताना काय मागितलं तुम्ही? 3 पावलं जमीनच मागितली ना, हरकत नाही. 3 नाही, मी पूर्ण माझं राज्य देतो. राज्य नको बळी मला, काय दे, फक्त काय कर, 3 पावलं जा. 3 पावलं ठीक आहे, दिली म्हणून समजा, दिली म्हणून समजा नाही. आम्ही ब्राह्मण देवता आहे, पहिले संकल्प करावा लागेल तुला, संकल्प. मग या ठिकाणी झारी आणण्यात आली आणि माझा शुकाचार्य त्या ठिकाणी आवाज उलाला, अरे बळी,
संकल्प करू नको. हा बटू म्हणजे ब्राह्मण देवता नाही, हा विष्णू अवतारातला विष्णू आहे, वामन अवतारातला विष्णू भगवंत तुला पाताळात घालण्यासाठी आलेला आहे. तू या ठिकाणी संकल्प सोडू नको. म्हणून त्यानं त्याचं ऐकलं नाही. कारण गुरु जो असतो ना महाराज, गुरु हा फक्त आपल्या शिष्याला वाचवण्याचं काम करत असतो. ज्याचा गुरु मोठा असतो ना त्याला कोणत्याही प्रकारची कमी नसते. गुरुचा आशीर्वाद ज्याच्या पाठीवर असतो ना त्याला कोणत्याही प्रकारची कमी नसते. म्हणून माझ्या शुकाचार्याने काय केलं, त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या झाडीमध्ये सूक्ष्म रूपामध्ये जाऊन बसला आणि झाडीतलं पाणी बाहेर पडाना महाराज, झाडीतलं पाणी बाहेर पडाना. म्हणून या ठिकाणी माझ्या बळीनं दर्भाची काडी घेतली आणि ती काडी खोवली आणि त्या ठिकाणी माझ्या बळीचा डोळा फुटला गेला. आड आला म्हणून छोडी गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. मग अशा प्रकारे माझ्या बळीनं कोण केलंय, आंधळा शुक्र केला. आणि या ठिकाणी संकल्प पूर्ण झाला. संकल्पाचं पाणी जमिनीवर परत माझ्या देवानं एक पाऊल पुढे ठेवलं, स्वर्गात ठेवलं, दुसरं पाऊल पृथ्वीवर ठेवलं आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही. म्हणून या ठिकाणी माझ्या बळीनं मस्तक केलं. त्या बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्या बळीला पाताळात घातलं. देवा तुझ्या दरबारात न्याय नाही, म्हणून तुझा दरबार कसा आहे, बंद झालाय. परत त्यांनी सांगू लागली काय, दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री कोण, दरिद्री कोण, सुदामा. या ठिकाणी सुदामा तूच त्याला शाप दिला काय, 18 विश्व दारिद्र्य होईल आणि त्याच सुदामाला तू काय केलं, भाग्यवान केला. म्हणून तुझा दरबार धंद झालेला आहे. देवा तुझ्या दरबारात कोणत्याही प्रकारचं न्याय नाहीये. म्हणून दुसरं काय म्हटलंय, चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरटा कोण महाराज, चोरटा कोण, चोरटा कोण सांगा ना. झोप तर नाही येत ना तुम्हाला, नाही म्हणता झोपा घेतल्याशिवाय तर राहत नाही. विठ्ठला विठ्ठल. या ठिकाणी जसे वामनाचे पाय होते ना महाराज, तसे माझे पाय, माझी उंची कमी, उंची कमी असल्यामुळे मला काय झालं महाराज माहिती का, या ठिकाणी एक पण मुलगी द्यायला तयार होईना ताई, एक पण तयार होईना मुलगी द्यायला. 35 पोरीनं मला रिजेक्ट केलं. किती किती 35 पोरीनं रिजेक्ट केलं. आमच्या मामाने एक गिराईक आणलं बस आपण सोलापूर तालुक्यातलं, आणि या ठिकाणी सोलापूर तालुक्यातलं गिराईक आणलं. सांगितलं गेलं की अमुक अमुक गावचा आहे, मी फुलंब्रीचा आहे महाराज, राहायला कुठे, प्रकाशनगरला. मोठे संत आपले सॉरी कीर्तनकार आहे कोण, बंड्या तात्या कराडकर आणि मी बंड्या तात्या फुलंब्रीकर, बरोबर ना. बंड्या तात्या कराडकर, बंड्या तात्या फुलंब्रीकर. म्हणून माझं फुलंब्री तालुक्यात गाव आहे महाराज, राहायला तुमच्या प्रकाशनगर मध्येच आहे, घाबरू नका. आणि त्या ठिकाणी माझ्या मामाने एक गिराईक आणलं सोलापूर तालुक्यातलं, बरं का सुरेश भाऊ, सोलापूर तालुक्यातलं गिराईक आणलं. आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की फुलंब्री तालुक्यातला औरंग बाजार नावाचं गाव आहे आणि त्या गावातला मुलगा आहे, मुलगा आहे. ठीक आहे बघून घेऊ. मी गेलो मुलगी बघायला. 35 जणींनी रिजेक्ट केलं. किती ताई 35. आता ही कितवी सांगा ना, 36वी. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला एका रूम मध्ये ठेवलं महाराज. ते मुलगी बघितल्यानंतर प्रथा आहे ना तुमच्यात, आहे का नाही, ओमप्रकाश महाराज आहे का, आहे ना, नाही नुकतंच लग्न झाले ना. म्हणून या ठिकाणी आम्हाला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. किती मिनिटं, 2 मिनिटं. गेलो एका रूम मध्ये. पहिलंच मी म्हटलं मला तू पसंत, काय म्हटलं, मला तू पसंत आहे. माझी तर पसंती होतीच हो, माझी पसंती 100% होते. 35 जणी रिजेक्ट करून आल्या होत्या ना. म्हणून या ठिकाणी मी म्हटलं मला तू पसंत आहे. तर ती म्हटली थांबा, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे.
आजकाल प्रथा आहे महाराज. पहिले मुलीला प्रश्न विचारण्यात येत होते, आता मुलाला प्रश्न विचारण्यात येते. तुझा बायोडाटा पाठव, बायोडाटा. म्हणून मला प्रश्न विचारण्यात आले, काय करता तुम्ही? मी सांगितलं काही नाही, एक छोटा मोठा ठेकेदार आहे. किती कमाई आहे? काही नाही, 2-5 लाख रुपये येते महिन्याला. एक प्लस पॉइंट, पण तुमचा कलर जरा लई डीम दिसतो. रिजेक्ट. काय झालं? अरे 2च कलर आहे, काळा आणि एक. अरे काळ्याला कधी पण टाळू नाही. काळं म्हणजे मोत्याचं जाळे महाराज. काळं म्हणजे मोत्याचं जाळे. या ठिकाणी विचारण्यात आलं, तुमचा कलर कसा आहे? डीम आहे. कलर जाऊ द्या, तुमची उंची पण. बापरे, म्हटलं हे बी. अरे काय झालं? हे बी सुट्ट महाराज. म्हणून सुट्ट म्हटल्यावर मी म्हटलं, अरे तुझी काही अट असेल तर सांग ना. मला तुझी सगळ्या अटी मान्य. मग ऐका, ऐका माझी अट. अट नंबर 1, काय? आपल्याला वायली राहावं लागेल. बापरे, आमचं खूप मोठं कुटुंब आहे महाराज. 17-18 माणसाचं कुटुंब आहे. तेव्हा आई वडील होते. म्हटलं काही हरकत नाही, वायली राहायचं ना. हा म्हणायला काय हरकत आहे लग्न होतं? हा म्हटलं वायली राहील. बर, दुसरी अट, रोज 1 टायमाचे भांडे धुवा लागत. उंची लहान आहे ना महाराज, काय करणार? मी त्याला पण मान्य झालो. अट नंबर 3 सांगा. हाच म्हणणं होतं महाराज, म्हणून अट नंबर 3 सांगितलं. या ठिकाणी रविवारी जेवढे कपडे पडतील सगळे कपडे तुम्हाला धुवावं. मान्य व्हावं लागलं. आणि रविवारच्या रविवारी मला शॉपिंगला न्यावं. मी म्हटलं ते 35 आणि ही 36 नखरे, त्या 35 जणीचा गुण एकाच बायकोमध्ये सापडले मला. म्हणून या ठिकाणी मी सर्व गुण, त्या सर्व जे तिच्या अटी आहे ना महाराज, त्या सगळ्या मान्य केला आणि आमचा विवाह झाला. विठ्ठला तुम्हाला वाटून याचा कलर विडिओ आहे, उंची विलाने एवढ्या अटी मान्य करून बायको केली. खरं होतं का महाराज? माझं नव्हतं हे, माझं नव्हतं. या ठिकाणी अशा प्रकारे माझी जनाबाई विचारू राहिली, काय? चोरट्याचा बहुमान वाढविला. चोर कोण होता? माझा वाल्या होता महाराज, वाल्या. आणि त्या चोरट्याचा इतका बहुमान वाढविला, इतका बहुमान वाढविला की बोलीला वाल्मिक तैसाची करेन. म्हणून त्या चोर असून तू काय केलं? त्याचा बहुमान वाढविला. पुढे जनाबाई म्हणाली, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. आता कीर्तिवान कोण होता महाराज? कीर्तिवान कोण होता? तुम्हाला पूर्ण धुंद झाला दरबार ऐकायचं आहे का? कारण तुम्ही उत्तर काहीच देईना. मी सांगू का? मी सांगू महाराज? कीर्तिवान कोण होता? कीर्तिवान माझा कर्ण होता महाराज. या कीर्तिवानाचा तू काय केला? अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. या ठिकाणी अभंगामध्ये दुसरं चरण आलं महाराज, काय? दिले मोक्ष सिद्धी, कपटियासी दिले मोक्ष सिद्धी आई. मोक्ष सिद्धी कपटियासी
जनाबाई पांढरं परमात्मा विचारणारी वरे ग्यासी दिली मोक्ष सिद्धी वैरी आसी दिली मोक्ष सिद्धी वैरी कोण त्याला भर सभेमध्ये तुझ्या बहिणीचं वस्त्रहरण केलं तर दुःशासन ज्याला भर सभेमध्ये मांडव उड्या करून थापडले त्या दुर्योधन ज्याला आपल्या स्तरामध्ये विष आणून तुला पाजण्याचा प्रयत्न केला ती पूतना ज्यानं तुझ्या पायाला धरून गरगर फिरवलं तर तुझा कंस मामा अशा कट्टर वैऱ्याला तू काय केलं मोक्षाला पाठवलं म्हणून तुझा दरबार धुंद झालेला आहे कपटी अशी दिली महानिधी कपटी कोण कपटी रावण हा कपटी रावण ज्यानं तुझ्या बायकोच्या पाठीमागे लागून तू माझी पट्टराणी हो आणि असं म्हणून पळत तिला तिच्या मागे पळत होता आणि तिचं हरण केलं असा तो कपटीयाला तू काय केलं मोक्षाला पाठवलं तुझा दरबार धुंद झालेला आहे सेवकाच्या ढुंगाने वेळ चिंदी आम्ही सेवक वारकरी आणि आमच्या वारकऱ्याला एक धोत्राशिवाय दुसरं धोतर मिळत नाही महाराज तू असा अन्याय आमच्यावर केलेला आहे म्हणून धुंद झाला तुझा दरबार चालकाशी त्रैलोक्य भाईवंदी चालक कोण या ठिकाणी कोण चालक नारायण यात नारायणला म्हणजे नाऱ्याला तू चालक या त्रैलोक्य भाईवंदी म्हणजे स्वर्ग पाताळ पृथ्वी या तिन्ही देवातले लोक त्या नाऱ्याला वंदन करतात तुझा दरबार धुंद झालेला आहे तुझा दरबार धुंद झालेला आहे तुझ्या सणाबाई म्हणू लागली पतिव्रता जनाबाई म्हणाली काय म्हणाली पतिव्रता गुंतविली पतिव्रता उर्मिला या उर्मिलेला तू काय केलं 14 वर्ष त्या तिष्ठत उभी केली महाराज तुझा दरबार पूर्णपणे काय झालेला आहे धुंद झालेला आहे पतिव्रता गुंतविली वेश्या गणिका सत्य लोका नेली वेश्या गणिका एक वेश्याचा व्यवसाय असू सुद्धा त्या गणिकेला तू काय केलं सत्य लोकात नेलं देवा तुझा दरबार धुंद झालेला आहे कळी सोकळाशी लावी गेली कळी सोकळाशी लावली यादवामध्ये राहिला यादवामध्ये वाढला यादवाचा हितचिंतक तू होता यादवांचा तू स्वामी होता त्या यादवांचा स्वामी असू शकतो आपल्याच यादव वृंदाला तू कळ लावली आणि हे यादव पूर्ण कुठं केले द्वारकेमध्ये पूर्ण पालती घातली महाराज तुझा दरबार अजून पण काय झालेला आहे धुंद झालेला आहे तू न्याय देऊ शकत नाही म्हणून तुझा दरबार धुंद झालेला आहे म्हणून अभंगाचं 4थं चरण या ठिकाणी बहु केला
सत्ववानाचा जनाबाई म्हणून सत्ववानाचा बहु केला छळ. देवा देवा तू सत्ववान कोण होता? सत्ववान कोण होता? हरिश्चंद्र राजा होता, तारामती राणी होती. या दाम्पत्याचा तू अतोनात छळ केला, त्याचा पुत्र तू मारून टाकला, म्हणून तुझा दरबार कसा झालेला आहे? धुंद झालेला आहे. कीर्तिवानाचे मारी गेले बाळ. कीर्तिवान कोण होता महाराज? कीर्तिवान माझा श्रीराज राजा होता, सांगोना होती. चिल्या बाळ तू मारून टाकला महाराज, तुझा दरबार धुंद झालेला आहे. सखा बरवी सीताचे नाशिब. अरे तू ज्याला सखा म्हटला, ज्याला आपला प्राण म्हटला, अर्जुनाला तू काय केलं? तुझं सगळं बळ कोणाला दिलं? सैन्य कोणाला दिलं? भगवान परमात्मा तुझं सैन्य कोणाला दिलं? त्या सर्व कौरवाला दिलं. आणि एकटा ओझ होऊन त्या सारथी होऊन त्या ठिकाणी त्या रथावर बसला महाराज. तुझा दरबार कसा झालेला आहे? धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणाली हे तुझे सगळे खेळ ना खेळ देवा, हे खेळ मला माहित आहे, म्हणून तू मला काही सांगू नको. या ठिकाणी तू कोणत्याही प्रकारचा न्याय आम्हाला देऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी तुझा दरबार कसा झालेला आहे? धुंद झालेला आहे महाराज. म्हणून जनाबाई परत माघारी निघू लागली. त्या वाळवंटाकडे निघत असताना माझ्या पांडुरंग परमात्म्याने तिला अडवलं. सांगितलं जने जाऊ नको. हे तुझे प्रश्न केलेत ना, हे काय केलते महाराज माझ्या जनाबाईना? काय केलते? पांडुरंग परमात्म्याला प्रश्न केलते. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही, आणि मी पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती झोपा काढा, किती काही करा, पण मी तुम्हाला 1 वाजेपर्यंत सोडणार. झोपलेले ताडकन जागे. महाराज येड झाले. याला घरी काम धंदा नाही. एक तर आपण घेतला भला मोठा, किती 16 चरणाचा. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 16 चरणाचा. आणि 16 चरणाचा आपण घेतला आणि आम्हाला सांगून आला की दरबार कसा झाला? धुंद झाला का नाही महाराज? दरबार धुंद झाला का नाही मामा? दरबार धुंद झाला का नाही आपला? म्हणून मामाने मला या ठिकाणी अभंग दिला होता, परंतु त्यांची मी माफी मागतो. या ठिकाणी मला गुरुचा आदेश होता मामा, गुरुचा आदेश होता की तुझं पहिलं कीर्तन आहे ना सप्त्यामधलं, कमी बॉल मध्ये रन काढायचे, जास्त मॅच जिंकायची महाराज मॅच. म्हणून 16 चरणाचा अभंग या ठिकाणी निवडला. आणि माझी जनाबाईच्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ लागलं? माझा विठ्ठल परमात्मा देऊ लागला. तर ऐकताय ना? विठ्ठल विठ्ठल घाबरू नका. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये 16 ही प्रश्नाचं उत्तर जर ऐकायचं असेल तर सर्वांनी शांतपणे होऊन ऐकायचंय. खूप सुंदर सुंदर असे प्रश्न जनाबाईचे, आणि त्याचं उत्तर माझा पांडुरंग परमात्मा आहे. पहिला प्रश्न होता, पुण्यवंत पाताळ वकिनीला. जनाबाई तू मला विचारतीये ना, पुण्यवंत कोण होता? बळी होता. तरी पण मी त्याला पाताळात का ढकललं? कारण हा बळी जो होता ना, तो बळी दैत्य कुळात जन्माला आला होता. कोणत्या? दैत्य कुळामध्ये. कारण कोण होता तो? प्रल्हादाचा नातू होता महाराज. दैत्य कुळात जन्माला आल्यामुळं मला त्याला काय करावं लागलं? पाताळात घालावं लागलं, पाताळात. परंतु तो या ठिकाणी दैत्य असो, मनुष्य असो, कोणी असो, जो पुण्यवान असेल ना त्याच्यासोबत मला न्याय करावं लागतं. म्हणून त्या बळीला मी जरी पाताळात घातलं असलं ना, त्या बळीला त्या पाताळामध्ये स्वतंत्र असं राज्य स्थापन करून दिलं. आणि त्या बळीच्या आदेशानुसार त्याला विचारलं, अजून तुला काही पाहिजे का सांग? तुला पाताळात जरी ढकललं, हे पाताळाचं राज्य तुला दिलं, तू काय असलं तर मला सांग. म्हणून या ठिकाणी बळीनं मला सांगितलं की या राज्यामध्ये तू माझा द्वारपाल म्हणून राहा. काय? द्वारपाल. म्हणून या ठिकाणी त्याच्यासोबत मी न्याय केला. ज्याने मी अन्याय काहीच केला नाही. कारण या ठिकाणी बळीला जरी पाताळात घातलं, त्याला मोठं राज्य स्थापन करून दिलं, आणि त्याचा द्वारपाल म्हणून मी या ठिकाणी अजून पण उभा आहे. ज्याने माझा दरबार धुंद झालेला नाही. ज्याने
दुसरा प्रश्न होता काय? दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री कोण? सुदामा होता महाराज. सुदामा. हा सुदामा कोण होता? माझ्या कृष्ण भगवंताचा सखा होता. आणि कोण होता? मित्र होता. आणि तो मित्र असून सुद्धा या ठिकाणी त्याला काय केलं? दरिद्री बनवलं. त्याची 2 मिनिटाची कथा या ठिकाणी ऐका. आपण अनेक कथा या ठिकाणी ऐकलेल्या आहेत, परंतु खरी कथा काय आहे ती 2 मिनिटात ऐका. विठ्ठल. या ठिकाणी दरिद्री तो सुदामा होता. त्या सुदामाला दरिद्री का केला त्याचं कारण तुला सांगतो जेने. या ठिकाणी MP मध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये संदीपान ऋषीचा आश्रम आहे. त्या संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये मी, माझा मोठा भाऊ बैरम दादा आणि सुदामा असे 3 जण त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो. काय घेत होतो? शिक्षण घेत होतो. म्हणून या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी आमची जी गुरुमाय होती ना, गुरुमाय संदीपान ऋषीची जी बायको होती ना, ती आम्हाला इतका जीव लावायची, इतका जीव लावायची की माझ्या कृष्णाला काही आहे का, माझ्या बलरामाला काही आहे का, माझ्या सुदामाला काही आहे का. हवं नको ती कोण बघत होती? कोण बघत होती? गुरुमाय बघत होती. आणि अशी गुरुमाय आमच्याकडे जीव लावत होती. त्यावेळी दुष्काळ पडला महाराज. दुष्काळ पडला. त्या गुरुमाईकडे गरीब होती. संदीपान ऋषी गरीब होते महाराज. आणि या ठिकाणी गुरुमाईकडे काही नाही राहिलं. मग तिने काय केलं? अंगणामध्ये भले मोठे हरभरे जेवढे होते तेवढे वाळत घातले. हरभरे वाळत घातले. आणि त्या ठिकाणी तिच्या दारामध्ये एक साधू आला. साधू. कोण आला? साधू आला. साधून सांगितलं भिक्षा दे, भिक्षा वाढ माय, भिक्षा वाढ. म्हणून त्या माझ्या गुरुमाईनं काय केलं माहितीये? गुरुमाईनं आपल्या जोडीमध्ये असलेली अर्धी पोळी त्या ठिकाणी आली आणि त्या जोडीत टाकायला लागली. ते सांगितलं आई मी 4 दिवसापासून उपाशी आहे. या अर्धी पोळीने माझं कसं पोट भरेल? कोण म्हणू लागला असं? तो साधू सांगू लागला. त्यांनी सांगितलं की नाही, मला याच्या पलीकडे माझ्या घरात काहीही नाही. कोण म्हटलं असं? गुरुमाई म्हटली. गुरुमाई म्हटली. परंतु दाराच्या आडून तो साधू सगळं बघत होता. अंगणामध्ये ते हरभरे वाळत घातले होते महाराज. कोणी? माझ्या गुरुमाईनं हरभरे वाळत घातले होते. आणि त्या हरभऱ्यावर नजर पडली. कोणाची? कारण ही कथा जी आहे ना ती भागवत आहे का, भागवतामध्ये ही कथा सांगितलेली महाराज. या ठिकाणी गुरुमाईने ते हरभरे वाळत घातले होते आणि ते हरभऱ्यावर नजर माझ्या साधूची पडली. आणि ते सांगितलं माझ्या घरामध्ये आता पोळीच्या वरती काही नाही आहे. त्याच्यात तुला पोट भरायचं तर भर, त्याच्या उपर माझ्याकडे काही नाही. असं म्हणून तो साधू परत निघाला महाराज. या ठिकाणी साधूनं दिलेला शाप कधीच खाली जात नसतो. म्हणून या ठिकाणी त्या साधूनं शाप दिला की ही गुरुमाय असून, या गुरुची पत्नी असून खोटं बोलली माझ्यासोबत. खोटं. भले मोठे हरभरे दिसत होते तरी पण ही म्हणती माझ्या घरात काही नाही. म्हणून ते हरभरे जो कोणी खाईल ना, ते हरभरे कोणी जो खाईल ना त्याला 18 विश्वदारिद्र्य आल्याशिवाय राहणार. असा शाप माझ्या साधूने दिला महाराज. तो शाप माझ्या सुदामानं ऐकला आणि त्या सुदामाला रडू आलं महाराज. आणि जो असा शाप ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तो साधू तिथून निघून गेला. आणि या ठिकाणी गाई चारण्यासाठी माझे कृष्ण भगवान बलराम दादा सुदामा निघाले. गुरुमाईनं चटकन एका थैलीमध्ये ते छोटेसे हरभरे दिले. कृष्ण भगवंताला सांगितलं देवा आपल्या घरात हरभऱ्याशिवाय काही नाही, याच्यावर तू काय कर, आणि तुला जेव्हा भूक लागेल ना तहान लाडू म्हणून तू खा. म्हणून ते हरभरे जेव्हा कृष्ण भगवंताकडे द्यायला लागली तर त्या ठिकाणी सुदामा पळत आला. त्या सुदामाने ती थैली हातात घेतली. घाबरू नको गुरु आई, या ठिकाणी भगवंताला भूक लागली तर ते हरभरे मी देईल स्वतः मी. कोण म्हटलं? कोण म्हटलं? सुदामा म्हटलं. आणि ते असं म्हटल्यावर त्या ठिकाणी ते हरभरे सुदामानं हातात घेतले. आणि कृष्ण भगवान आणि बलिराम दादा आणि माझा सुदामा या ठिकाणी कुठे निघाला? गाई चारण्यासाठी निघाला महाराज. तिकडे धोधो पाऊस आला, धोधो पाऊस आला. आणि त्या ठिकाणी एका अलीकडं कोण लपलं? माझा कृष्ण भगवान लपला. आणि एकीकडे कोण लपलं? एकीकडे कोण लपलं? सुदामा लपला महाराज. विठ्ठल या ठिकाणी एकीकडे कृष्ण भगवान
सुदामा लपला आणि त्या ठिकाणी पाऊस चालू होता महाराज. पाऊस चालू असताना त्या ठिकाणी भगवंताला भूक लागली महाराज. कोणाला? कृष्णाला. कृष्णाला भूक लागली. त्याला आठवण झाली की माझ्या गुरुमाईनं काय दिलेले, सुदामाकडे काय दिलंय? हरभरे दिलेले, हरभरे. मग ते हरभरे, मग सुदामाला आवाज दिला, सुदामा सुदामा ते हरभरे देतोस का रे? सुदामाला चटकन शापाची ज्या साधूला शाप दिला होता त्याची आठवण झाली. ते पूर्ण हरभरे माझ्या सुदामानं एक खट्टे तोंडात टाकले महाराज. आणि तोंडात टाकले पूर्ण हरभरे. कड 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 सुदामा चावू लागला. कडकडचा आवाज आला महाराज माझ्या देवाला आणि म्हणाला की सुदामा काय करतोस रे? काही नाही देवा, या ठिकाणी माझे दात थंडीमुळं वाजताय. मग ते पूर्ण हरभरे माझ्या सुदामानं आपल्या पोटात टाकले. म्हणून या ठिकाणी देवाचा एक नियम आहे. काय नियम आहे देवाचा? काय नियम आहे? आधी देशी मग घेशी. जैसे देवा देसी ऐसा सती उदार, ऐसा सती उदार, ऐसा सती उदार. जैसे देवा देसी ऐसा सती उदार, ऐसा सती उदार, ऐसा सती उदार. या ठिकाणी देवाचा नियम आहे काय? आधी देशी तेव्हा आधी घेशी तेव्हा देशी. म्हणून या ठिकाणी जोपर्यंत माझ्या सुदामानं थोडेसे पोहे आणले नाही ना तोपर्यंत मला त्याला ते 18 विश्व दारिद्र्य त्याला हरण करता आलं नाही. म्हणून मी त्याला काय केलं? दरिद्रीतो भाग्यवंत केला. माझा दरबार अजून पण बंद झालेला नाहीये. तू पुढे म्हणते चोरट्याचा बहुमान वाढवला. चोरट्या कोण? वाल्या कोळी. याचा बहुमान का वाढवला? कारण जो कोणी रामाचं जप करेल, नामाचं नामस्मरण करेल त्याला काही गोष्टीची कमी नसते. म्हणून त्या माझ्या चोरटा जरी असला ना महाराज, या ठिकाणी चोरटा माझा वाल्या कोळी जरी असला ना त्याने रामाचा जप केला आणि रामाला प्रसन्न नामामुळे त्याला मला काही द्यावं लागलं, त्याचा बहुमान वाढवा लागला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान कोण? कीर्तिवान माझा कर्ण. हा कर्ण इतका दानशूर होता, इतका शूरवीर होता, एवढा असून सुद्धा मला त्याला काय करावं लागला? त्याचा अपमान करावा लागला. याचं कारण ऐकणे, याचं कारण असं आहे की तो जरी कुंती पुत्र असला, पांडवाचा भाऊ असला, तरी पण या ठिकाणी तो अधर्माने लढला, कौरवाकडून लढला, म्हणून मला त्याचा अपमान करावा लागला. काय नियम होता माझ्या भीष्माचार्याचा? काय नियम होता महाभारतामध्ये? की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नसेल त्याला मारायचं नाही. म्हणून ज्यावेळेस माझ्या कर्णाचं चाक या कुरुक्षेत्रामध्ये फसलं गेलं आणि ते चाक काढण्यासाठी माझा कर्ण खाली उतरला, तो ती संधी साधून या ठिकाणी मीच सांगितलं अर्जुनाला की तू काय कर, बाण चालव आणि त्या कर्णाचा काय कर, अपमान कर. कीर्तिवानाचा अपमान केला. माझा दरबार अजून पण काय झालेलं नाही जेणे, धुंद झालेला नाही जेणे. झोपले नाही ना तुम्ही? मला चेक करावं लागतं महाराज. काय करू? चेक करावं लागतं. वेळ झालेला आहे 11 वाजले. 10-15 मिनिटं थांबा. झोप येऊ नका. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी माझ्या बायकोने ज्या आठी टाकल्या होत्या ना महाराज, आलो परत आठीवर. माझ्या बायकोने ज्या आठी टाकल्या होत्या ना, काय त्यातली एक आठ मी पाळली नाही महाराज. काय आठ पाळली नाही? रविवारी भलं मोठं धुणं काढलं तिनं, भलं मोठं. ते धुणं धुतलं नाही महाराज. धुणं धुतलं नाही. तिचा राग अनावर झाला. तिचा राग इतका वाढला ती म्हणजे आत्ताच्या आत्ता मला पुढे नेऊन सोडा. बरोबर मानकर बाबांनी बरोबर सांगितलं, पुढे नेऊन सोडा, माहेरा नेऊन सोडा. काय करणार महाराज? बायकोचा शेवटी राग शांत करण्यासाठी मी काय केलं, बायकोला या ठिकाणी गाडी काढली, बायकोला टाकलं आणि माझा मित्र सुरेश पाटील, माझा मित्र कोण? सुरेश पाटील, तो पण सोलापूर जिल्ह्यातला आहे. मग त्याला पण गाडी सोबत घेतलं आणि अजून एक मित्र माझा प्रदीप पाटील, त्याला मी घेतलं. म्हणून 2 मित्र, मी आणि माझी बायको कुठे निघालो महाराज? सासूरवाडीला निघालो. सासूरवाडीला गाडी लावली महाराज. शेतामध्ये शेतकरी माणूस होते, गरीब माणसं, शेतकरी माणूस होते, शेतामध्ये गाडी लावली आणि घरात एंट्री करत तर माझा सासरा भांडे घासत होता. काय करत होता सासरा? भांडे घासत होता. भांडे
आता सासरा भांडे घासताना बघितल्यावर मी म्हटलं कंपनी तशी काय कंपनी तशी आहे म्हणून या ठिकाणी ती मनाशी बोलत नाही. आपला बाप काम करतो तर मग आपला नवरा का करणार नाही. म्हणून मी माझे सासरा भांडे घासताना बघितल्यानंतर ते चटकन उठले आणि लगेच आम्हाला नमस्कार करायला लागले. या 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 जय हरी जय हरी जय हरी जय. अचानक आले बा जावई बा. मी एकटा नव्हतो महाराज, माझ्यासोबत कोण होतं? माझा मित्र प्रदीप पाटील बी होता, सुरेश पाटील बी होता. दोघाला जय हरी केलं. जय हरी केलं. आम्ही घरामध्ये बसलो महाराज, या ठिकाणी घरात बसलो आणि मी सांगितलं मामा तुमच्या लेकीच्या सर्व अटी पूर्ण केल्या परंतु एक अट पूर्ण केली नाही म्हणून तिने हट्ट धरला. काय? मला सासरवाडीला नेऊन सोडा. त्या ठिकाणी माझा मेवना पण चाबरा होता महाराज. साला लय दुखणं अवघड आहे महाराज. साला बी चाबरा होता. आणि त्या ठिकाणी शेजारच्या गावात बातमी कळाली. काय? पाटलाकडे पाहुणे आले. आडनाव पाटील आहे महाराज त्यांचं. पाटलाकडे पाहुणे आले आणि माझ्या वारकरी गोडव्याने काय केलं माहिती का महाराज? वारकरी गोडव्याने पूर्ण महाराष्ट्रात फेमस करून टाकलं. ते पाहिलं. आता सासऱ्याला थोडं पुरण आलं. माझा जावई युट्यूबला दिसतो म्हणून प्रचार करू लागला. परंड्याहून गाडी आली महाराज. परंड्याहून सोलापूर जिल्ह्यातला माहिती आहे तुम्हाला महाराज? माहित आहे ना? परंड्याहून गाडी आली आणि त्या ठिकाणी गाडी आली आणि मला म्हटले जय हरी. कधी आले महाराज? आत्ताच आलो. त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये सप्ताह चालू होता महाराज. सप्ताह काय चालू होता? सप्ताह चालू होता. आणि त्या सप्त्यातला जो महाराज होता ना त्यानं कारण सांगितलं की मी आज कीर्तनाला येऊ शकत. आता तुटकं मुटकं इकून तिकून जोडून गेल्या शेलारताईला माहिती आम्ही 7 वर्ष सप्ताह केले. शेलारताई त्या सप्त्यामध्ये होते महाराज. इकून तिकून ज्ञान घेऊन थोडंफार इकडं तिकडं याच्या त्याच्या टापा चालू केल्या. म्हटलं जमलं तर जमलं म्हणून त्या ठिकाणी ते परंड्याहून लोक आले. म्हणले जय हरी जय हरी. आणि त्या ठिकाणी सुरेश पाटलाला म्हटले जय हरी. सुरेश पाटील शेवटी चॅप्टर माणूस आहे महाराज. त्याने जय हरी म्हटले. बोला काय काढलं येण्याचं कारण? काय नाही महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. बर मग त्या सप्त्यातला महाराज गैरहजर आहे आज. मग तुमचा मित्र कीर्तन करेल का? कोण? आमचा मित्र कोण नाही करणार. त्या ठिकाणी नामांत महाराजाचं कीर्तन होतं महाराजच्या गावामध्ये. आणि त्या नामांत महाराजाच्या कीर्तन त्याच्यात तोडीला तोड कीर्तन म्हणून कोणाचं करणार होते? कोणाचं? सांगा ना. आणि माझंच ना. आता एवढ्या मोठ्या नामांत महाराजाला टक्कर द्यायची महाराज. त्यांनी सुरेश पाटला सांगितलं की अमुक अमुक महाराजाचं कीर्तन आहे. मी सांगत नाही, लाईव्ह चालू आहे ना, त्या महाराजाचं नाव सांगत नाही कारण त्याला तारखेनंतर. म्हणून या ठिकाणी त्या महाराजाचं कीर्तन होतं परंतु काहीतरी कारणास्तव ते येऊ शकत नाही. त्याच्या बदली तुम्हाला कीर्तन करावं लागेल. सुरेश पाटील म्हणे काय हरकत नाही, काही हरकत नाही. माझा मित्र सक्षम आहे, कीर्तन होईल. तर त्याने 8 टाकले. 8 काय? कीर्तन जर पडलं ना म्हणे महाराज, कीर्तन जर पडलं ना तर तुमची काही खैर. कोणाला? सुरेश पाटलाला. ते म्हणे बिंदास राहा हो, काही टेन्शन घेऊ नका. त्याला पहिले ते म्हणे त्याला किती मानधन देणार होत तुम्ही? कोण म्हटलं? सुरेश पाटील. प्रदीप पाटील त्याला होकाला होला हो करत होते महाराज. किती मानधन देणार होतं? तिने सांगितले 21,000. किती? 21,000. आमच्या महाराजाला 15 द्या. किती द्या? 15 द्या. तर ते सांगितलं 15 नाही 21ला 21 देतो. पण या ठिकाणी कीर्तन जर पडलं ना कधी तर तुमच्याकडून 42 जांभू घेईन म्हणे. किती? आता आले की नाही पंचायत? ते दोघांचं काय बोलणं चाललं मला काय माहित. मी येण्यासारखं त्यांच्या तोंडाकडे पाहत होतो. ते जेव्हा सुरेश पाटील माझ्याकडे आला कानात बोलला आपल्या कीर्तनाला निघायचं. चला लवकर चला 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 चला. सगळ्या गाडीत बसलो. त्या गावात गेलो कीर्तनाला आणि कीर्तनाला गेल्यावर कीर्तन सुरू झालं. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कीर्तन सुरू झालं. या ठिकाणी तर ते दोघं जे मित्र होते ना, कोण कोण? सुरेश पाटील आणि प्रदीप पाटील. ते कुठं जाऊन बसले महाराज? पार त्या तिकडे जाऊन बसले. कुठं? मंडपाच्या बाहेर. आणि जाऊन बसले कारण त्यांना माहिती आहे काय? कीर्तन जर पडलं तर
काय हरकत नाही आपली. म्हणून या ठिकाणी माझं कीर्तन चालू झालं महाराज. मी किती केलं तर येडा गाभाळाच कसा येडा गाभाळाच. मी कीर्तन चालू केलं महाराज. कीर्तन चालू करता 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 इतकं रंगलो महाराज, इतकं रंगलो तर 9चे 11 कधी वाजले आम्हाला पण समजलं नाही महाराज. मग या ठिकाणी ते जसं जसं हळूहळू रंगत होतं ना महाराज, त्या ठिकाणी ते मागचे लोक म्हणत होते काय महाराज आहे, काय महाराज आहे, काय महाराज आहे. कोणी आणला काय माहिती. हे 2 भामटे मी आणला, मी पुढं सरकत. पहिलं चरण झालं, पुढं आले. दुसरं चरण सुटलं महाराज. दुसरं चरण झालं ते म्हणाला अरे वा, अरे वा, काय आवाज आहे. आवाज नाही महाराज, मला चिंतन आहे, फक्त चिंतन. आवाज नाही, तुमच्या आशीर्वादाला पण चिंतन आहे. मग त्या ठिकाणी ते सोडून लागले. काय सुंदर अभंग सोडून लागले महाराज, काय सुंदर आवाज. कोणी आणला काय माहिती महाराज. 2 भामटे काय झाले, माझे मित्र पुढे आले. पुढे आले असं करत 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 ते माझ्या पेटी मास्तर पाशी येऊन बसले महाराज. आणि पेटी मास्तर पाशी येऊन बसले. माझं ज्ञानेश्वर माऊली झालं महाराज. या ठिकाणी माझं सर्व कीर्तन संपलं आणि सर्वजण त्या ठिकाणी म्हणू वा महाराज अजून 1 तारीख घेता का. कोण म्हणलं गावात लोक. तर हे म्हणे तारीख सोडा, काय ठरलं ते पा. काय ठरलं ते मला काहीच माहित नाही महाराज. माझ्या हातात नारळ दिलं, पाकिट त्यांनी खिशात घातलं आणि आम्ही सगळे परत संभाजीनगरावर विठ्ठला. जराबाई म्हणाली वैरी अशी तिथली मोक्ष सिद्धी. हे जरी वैरी असले ना माझे, हे वैरी असले तर माझी तुम्ही सेवा भक्ती करता, पण माझी विरोधाभक्ती कोण करत असतं, माझे वैरी करत असतात. म्हणून त्याला मला पुढे पाठवावं लागलं, मला मोक्षाला पाठवावं लागलं महाराज. या ठिकाणी त्यांना मोक्षाला पाठवावं लागलं. म्हणून वैरी असे दिली मोक्ष सिद्धी, कपटी असे दिली महानीती. या ठिकाणी कपटी रावणाला मला महानीती द्यावी लागली. याचं कारण असं आहे की 3 युगामध्ये मला रावण माझा कोण होता माहितीये. रावण हा माझा भक्त होता आणि तो माझ्या वैकुंठामध्ये द्वारपालाची ड्युटी करत होता. जय विजयचा अवतार होता. म्हणून या रावणाला माझाच द्वारपाल असल्यामुळे त्या ठिकाणी रावणाला महानीती द्यावं लागली आणि मरताना त्याची आपल्या मांडीवर तिथं मस्त घ्यावं लागलं. त्या ठिकाणी रावणाला मांडीवर घ्यावं लागलं. रावणाला मांडीवर घेतल्यानंतर त्याला तिथं प्राण द्यावा लागला आणि रावण मरता मरता म्हणला हे देवा तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ होता म्हणून तुमचा विजय झाला. माझ्या पाठीशी माझा भाऊ नव्हता म्हणून मला मरण स्वीकारावं लागलं. म्हणून तुम्ही भावासारखं प्रेम या ठिकाणी मला सर्वजण करता आहात. माझे बंधू सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, मोठे बंधू, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. पूर्ण माझ्या तोरणमाल कुटुंबाचं समर्थन या ठिकाणी मला कीर्तनासाठी आहे. म्हणून मी पामर असून अगदी पहिलं कीर्तन असून आपल्या सर्वांसमोर या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी उभा आहे महाराज. मला काशी विश्वराचा आशीर्वाद आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. मेन गोष्ट म्हणजे माझ्या मामाने मला काय केलं, गोपाल मामा देशमुख असेल, आमचे बाबू मामा असेल, हे सर्वांनी मला, सुरेश पाटील असेल, अशा अनेक लोकांनी मला समर्थन दिलं महाराज. उत्तेजित केलं महाराज तुम्ही कीर्तन करू शकता, बिनधास्त कीर्तन करा, मी तुमच्या पाठीशी आहे. असे लोक माझ्या पाठीशी आहे. म्हणून मी तुम्हाला 2 शब्द तुटके पाटके इकडून तिकडून जोडून तुम्हाला बोलतोय महाराज. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कपटी अशी दिली मोक्ष स्थिती सेवकाच्या ढोंगाला मिळाली. त्या ठिकाणी आम्ही वारकरी आहे. वारकऱ्याला शाप लागलेला आहे. काय शाप लागलेला आहे, ठाईचा करंटा करून ठेवी, म्हणून आमच्या वारकऱ्याला शाप लागलेला आहे. म्हणून आमच्या ढोंगाला चिंधी मिळत नाही, एक पुत्राशिवाय दुसरं काही मिळत नाही. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला शाप लागल्यामुळे तसं करावं लागलं महाराज. चालकाशी त्रैलोक्य वायुवंदी हे पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण भारत नाही, पूर्ण जग तसंच आहे महाराज. या ठिकाणी जो पुढे पुढे करेल, जो चोमडेपणा करेल, जो सर्वांना सामावून घेईल, त्याचा जय जयकार केल्याशिवाय या ठिकाणी सत्याचा विजय होतो. पण सत्याचा विजय शेवट होतो. पहिले जे लाल लुचपतपणा करते ना महाराज, त्यांचा विजय पहिले होत असतो. म्हणून माझे नारद कसं होता, 3 लोकांमध्ये श्रेष्ठ होता महाराज. स्वर्गामध्ये तेवढाच, पाताळामध्ये तेवढाच, पृथ्वी तलावर तेवढा. म्हणून हे लोक त्याला काय करते, वंदन करते. मी नाही सांगितलं त्या लोकांना त्याला वंदन कर म्हणून. माझा दरबार धुंद झालेला नाही. पतिव्रता तिव्रता गुंतवली. या ठिकाणी रामायणामध्ये एक नियम होता की जो कोणी उपाशी राहील
ते रावणाचा पुत्र इंद्रजिताचा वध या ठिकाणी करेल म्हणून माझा लक्ष्मण या ठिकाणी उपाशी राहिला. त्या ठिकाणी माझी उर्मिला त्याला खीर घेऊन आलेली होती, परंतु ती खीर जर माझ्या लक्ष्मणानं खाल्ली असती तर त्या ठिकाणी त्याचा उपवास मांडला असता. म्हणून मी त्या उर्मिलेला पतिव्रता ती व्यथा गुंतवली, तिला दारातच उभं ठेवलं. 14 वर्ष ती उर्मिला एकाच जागी उभी होती. जोपर्यंत माझा राम लक्ष्मण सीता परत येत नाही तोपर्यंत माझी उर्मिला त्या ठिकाणी तिष्ठत ठेवली महाराज. कारण तो नियम होता, माझ्या लक्ष्मणानं जर काही खाल्लं असतं तर त्या ठिकाणी त्या इंद्रजिताचा वध या ठिकाणी झाला नसता. म्हणून मला तसं करावं लागलं. ज्याने माझं दरबार अजून पण धुंद झालेलं नाही. वेश्या गणिका सत्य लोकांनी नेली. वेश्या गणिका ही वेश्या असून सुद्धा तुला सत्य लोकांना का द्यावं लागलं माहिती तुला? तो एक वेश्या गणिकानं काय केलं होतं, घरामध्ये एक पोपट पाळला होता. पोपट कोण पाळला होता? पोपट, नवीन पोपट. हा, तो पोपट नवीन नव्हता महाराज, तो पोपट जुनाच होता. परंतु या ठिकाणी माझा नियम आहे, जो कोणी मरताना मला आवाज देईल ना, जो मरताना कोणी मला आवाज देईल मला त्याला निजधामाला न्यावाच लागतं. मग या ठिकाणी माझ्या गणिकानं काय केलं, त्या पोपटाकडे बघितलं, राघव 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 म्हणून माझा तिचा प्राण सोडला महाराज. म्हणून अंतकाळी जो माझं नाव घेईल ना त्या ठिकाणी मला त्याला निजधामाला न्यावं लागतं. म्हणून वेश्या गणिका सत्य लोकांनी नेली, कळी सोपळाशी लावली. यादव हुंडा ही गोष्ट बरी नाही केली. मी का कळी नक्कळ लावली, मी यादवामध्ये राहिलो, यादवामध्ये वाढलो, यादवाचं संगोपन मी सगळं केलं. पण हे यादव माझ्या नावाने इतके उन्मत झाले होते की ते दारू पिऊन एकमेकाला मारामारी करत होते महाराज. म्हणून मी त्यांच्यामध्ये भांडणं लावले आणि माझी द्वारका पहिले मी स्वतः पालखी घातली आणि मी नंतर निर्धामाला गेलो. म्हणून माझा दरबार अजून पण धुंद झालेला नाही. चौथं चरण काय सांगते, सत्य लोका सत्यवानाचा बहु केला छळ. या ठिकाणी सत्यवान कोण होता? माझा राजा या ठिकाणी सत्यवान होता. कोण? हरिश्चंद्र राजा या ठिकाणी सत्यवान होता. त्या हरिश्चंद्र राजा सत्यवान होता. मी त्याची परीक्षा घेण्यासाठी विश्वामित्राला पाठवलं आणि त्याचा छळ करायला लावला. माझा दरबार अजून पण बंद झालेला नाही. पुढे काय म्हणतो, कीर्तिवानाचे मारी बाळ. कीर्तिवान कोण होता? श्रीयाळ राजा होता आणि चांगना होती. यांचा जो पुत्र होता चिल्ल्याबा, त्या ठिकाणी वाद सुनीला अमृत काय वाटतंय 14वा, त्यात सर्व कथा दिलेली आहे महाराज. श्रीयाळ आणि सांगोनाचं या ठिकाणी मी पतिव्रतेचं उर्मिलाच्या सांगण्यावरून म्हणजे माता पार्वतीच्या सांगण्यावरून या ठिकाणी त्यांचं पतिव्रतेचं हरण करायला आलो आणि त्या ठिकाणी त्या बाळाला मला मारावं लागलं महाराज. माझा दरबार अजून बंद झाला नाही. तू म्हणती ना सखा मनविषयी त्याचे नाशिक होय. सखा कोण होता? सखा माझा अर्जुन होता. परंतु ते का बरं केलं माहिती का? मी माझं सैन्य पूर्ण कौरवाला का दिलं याचं कारण माहिती तुला? कारण जर मी सारथी होऊन या कौरवाच्या म्हणजे दुर्योधनाच्या रथावर जर बसलो असतो ना, त्या पांडवाचा वध मला करावा लागला असता. म्हणून माझं सर्व सैन्य मी कोणाला देऊन टाकलं? कोणाला देऊन टाकलं? कौरवाला देऊन टाकलं. आणि त्या कौरवाला देऊल्यानंतर माझं सगळं बळ जरी तिला दिलं, पण मी सारथी होऊन त्यांना गीता उपदेश केला, गीतेचं ज्ञान दिलं आणि अर्जुनाला सर्व भाऊ त्याला मारायला लागले. या ठिकाणी कोणी कोणाचं नसतं असं त्याला सांगावं लागलं. आणि आजपर्यंत ती ज्यांनी म्हणते ना ती माझे सगळे खेळ देवा, तुझे सगळे खेळ मला माहिती आहे. Thank you.
बसा पंक्ती बसा. या ठिकाणी 2 मिनिटं थांबायचं आहे. अशा प्रकारे जनाबाई देवासंग जे भांडण करते ना, त्या सर्व प्रश्नाचं उत्तर कोणाला मिळालं? माझ्या जनाबाईला मिळालं महाराज. आणि अशा प्रकारे सर्व प्रश्नाचं उत्तर माझ्या देवानं जनाबाईला दिलं. म्हणून या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय महाराज. आणि सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं सर्वांनी हातवरती करायचे महाराज, हातवरती करायचे. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल.
नारुदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे